ती घेतली गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसची जी राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर झाली आणि त्याच्यात नाव वगळल्यानंतर सुनील तटकरे यांनी तुमची भेट घेतलेली आहे. काय नेमक्या भेटीमध्ये चर्चा झाली? सुनील तटकरे माझ्याकडे आले होते. ते गेले महिनाभर वेळ मागत होते. बाकी काही नाही. मला न्यूमोनिया झाला होता आणि त्यामुळे मी बाहेर पडत नव्हतो. त्यासाठी भेटायला त्यांनी वेळ मागितली होती आणि दिली. ते आले 10 मिनिटं चौकशी करून गेली. पण त्यांच्या भेटीला तुम्ही लोकांनी अतिशय गांभीर्याने घेतली. रोहितदादा मध्यंतरी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की 2029ला बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होऊ शकतो. खास करून जय पवार जेव्हा म्हणाले की आगामी विधानसभा मी लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. प्रत्येकाला आपलं मत आणि आपला निर्णय हा घ्यायचा अधिकार. तुम्ही काही या सगळ्या तुम्ही एकत्र सगळ्यांना बोलवलं होतं, काही सल्ला दिला? नाही, आमच्या चर्चा झाली कशी काळजी घ्यावी सगळ्यांनी, याच्यात एकमत झालं. त्याच्यात काही वाद नाही. त्यामध्ये प्रफुल्ल पटेलांचं नाव कार्यकारिणीतनं काढलंय, त्याच्यामुळे एक गट अस्वस्थांनी एक त्याच वेळेला पार्थ पवार आणि जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतले. या सगळ्याकडं तुम्ही काय कारण म्हणून बघतात? दरम्यानच्या काळात प्रफुल्ल पटेलांनी अध्यक्षांचे सगळे अधिकार कार्याध्यक्षांना द्यावे